राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. प्रत्येक पोलीस अधिकारी याच्या नोकरी दरम्यान हा क्षण किंवा हा दिवस कधी ना कधी येतो असतो. एका विशिष्ट टप्प्यावर आपण जातो. 2 ते 2.5 वर्ष बदली करून आपल्या नवीन कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होतो. या 2 ते 2.5 वर्षादरम्यान जे आपण काम करतो, कशा पद्धतीने आपला प्रकार, नागरिकांशी असलेलं आपलं वागणं बोलणं, कामाप्रती आपण दाखवलेलं सौजन्य, याच्यातूनच एक अधिकारी म्हणून त्याची ओळख तयार होते. आदरणीय कासार साहेब यांनी 25/7/2024 साली जामनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता आणि जवळपास आज 2 वर्ष पूर्ण करून ते जामनेर पोलीस स्टेशन येथून बदलून जात आहे. कासार साहेबांनी जेव्हा या ठिकाणी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणून कारभार सांभाळला, त्याच्या आधी जवळपास 1 महिनाभर आधी जामनेर येथे पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने एक अप्रिय घटना घडलेली होती. त्यामुळे येथील कर्तव्यावरील अधिकारी, अंमलदार सर्वांचंच मनोबल किंवा मॉरल डाऊन झालेला होता दैनंदिन काम करताना वगैरे. तर त्या परिस्थितीत त्यांनी चार्ज घेतला, सर्वांना सोबत घेऊन पुढे त्यांनी मग आपलं कामकाज चालू ठेवलं. त्यांची कामाची पद्धत आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मिळून मिसळून सोबत घेऊन त्यांनी 2 वर्षात ज्या काही अडचणी आल्या, बऱ्याच म्हणजे आव्हानात्मक जे काही कामं म्हणू शकतो बरेच असे प्रसंग झाले की त्यामधून काहीतरी एखादी मोठी अप्रिय घटना घडू शकली असते. पण तेव्हाही कासार साहेबांनी त्यांच्या वागण्या बोलण्यातून किंवा त्यांच्या कामकाजाच्या शैलीतून ते प्रकरण निभावून गेलं. म्हणजे त्यांचे मुलंही उत्तमरित्या शिक्षण घेत आहे. त्यांना कुटुंबाकरता वेळ मिळावा म्हणून त्यांनी बदली नाशिकला करून घेतलेली आहे. आपण सर्वांनी त्यांच्या कामाच्या प्रती, त्यांच्या स्वभावाच्या प्रती, त्यांच्या कार्यशैलीच्या प्रती जर प्रेम दाखवलं तर निश्चितपणे कौतुकास्पद आहे. मी त्यांना जेव्हा जेव्हा कामाच्या संदर्भाने वेळोवेळी फोन केले असतील, तुम्ही कधी नाही असं नाही म्हटलं, हो साहेब मी करून घेतो. काही राहिलं असेल तर ते मला सांगायचे, साहेब हे राहिलं. तर त्यांना माझ्याकडून भविष्याकरता आरोग्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं आणि कुटुंबाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दीड वर्षातच संपर्क प्रोग्राम म्हणून, परंतु या 1.5 वर्षात साहेबांची आपुलकी मी दौलत पाहिजे. त्यापेक्षा आज जामनेर येथील निरोप समारंभात एक पोलीस म्हणून त्यांना देव म्हणून संबोधतो, यातच त्यांचं सर्व समावेशक असं काम दिसून येत आहे. आता एक कर्मचारी बोलले की प्रेमाने जग जिंकतायत. खरंच आहे, कारण प्रेमाने जे जग जिंकलं, प्रेमाने जे जामनेर जिंकलं साहेबांनी, तसं कोणीही जिंकलं तुम्ही पाहिलं नाही. केसेस होतात, गुन्हे दाखल होतात, परंतु जर आपापसात तडजोडीने प्रकरण मिळवत असेल त्यात वाईट काय? लोकन्यायालयात जे होत होतं ते जामनेर पोलीस स्टेशनात होतं, हे पाहून मला फार आनंद वाटला. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी कासार साहेबांना शुभेच्छा देतो. घेतून तुम्ही जिथेही जा तुम्ही तिथं उमटवणार आहात, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. एवढंच नव्हे तर आमच्या जामनेर आदरातच का एक बाप माणूस म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, त्यांना आपलंसं केलं. प्रत्येकाला कुणी चुकत असेल, नक्कीच इथं बसलेले माझे पोलीस पाटील बांधव साहेबांनी आपल्याला कुठंतरी एखाद्या वेळेस रागवलं असेल किंवा तुम्हाला प्रेमाने जवळ घेतलं असेल, त्याच्यामध्ये त्यांना फक्त एकच सांगायचं होतं की आपण शिस्तबद्ध प्रिय म्हणून आपल्या डिपार्टमेंटची ओळख आहे. हे डिपार्टमेंटची ओळख प्रत्येक खेळोपाड्यामध्ये काम करत असताना पोलीस पाटील हा शासन आणि प्रशासन ह्या दोघांमधला आपला एक दुवा आहे. पोलीस आणि गाव पातळीचा मधला जर दुवा कोणी असेल तर एक पोलीस पाटील म्हणून आपण तिथं काम करत असतो. आणि प्रत्येक पोलीस पाटील हा आपल्या आपल्या माध्यमातून आपल्या गावामध्ये
आणि साहेबांसारख्या साहेब ह्या जामनेरला मिळणे मुश्किल आहे, कधीच भेटणार नाही. असा साहेब होणे शक्य नाही. आणि साहेबांना इथं सांगितलं की इथून त्यांचं आरोग्य निरोगी राहावं. आणि जसं सचिन मोठा फोन आला की म्हणजे साहेबांची बदली झाली, 3 दिवस झाले, सचिन बोला तुमचा चेहरा का उतरला, ते म्हणत ते आपल्या साहेबांची बदली झाली म्हणे. 2 वर्ष आले साहेब आपल्या सोबत होते, आता ते इथून त्याची बदली आली म्हणे आणि झात पाडणार ते ऑफिसला झालेली आहे. तर मी म्हणतो तुमचा चेहरा उतरला आहे. तर ते बोलले की 2 वर्ष होत राहिले, आपलं एक घर त्यांनी पोकळी निर्माण की आपल्या मनामध्ये ती कशी भरून निघेल म्हणे. मला ते तर कधीच निघणार नाही, कारण की तसा माणूस होणं शक्य नाही. त्यामुळे साहेबांना इथून पुढे शुभेच्छा आणि माझे 2 शब्द. उपस्थित सर्व मान्यवर व आपल्या जामनेर शहरातील सर्व मित्रपरिवार, साहेबांबद्दल सर्वच बोलले. साहेब असं काम करता, साहेब तसं काम करता, साहेबांनी सर्वांना सांभाळलं, सर्वांनी साहेबांना पण सांभाळलं. या ठिकाणी जेव्हा कोणी कोणाला सांभाळतं तेव्हाच समोरचे पण कोणाला तरी सांभाळत असतात. अशा प्रकारचे अधिकारी आपल्या जामनेर शहराला लाभले. साहेबांनी या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी चंदूभाऊ बोलले की 2 वर्षा अगोदर स्ट्रिक्ट काम होत होतं. मी साहेबांना एकच विनंती करणार आहे की या ठिकाणी स्ट्रिक्ट काम करून लोकांची मनं जिंकता येतात असं नाही, पण कासार साहेबांनी सर्वांशीच, मी तर म्हणतो की जामनेर शहरामध्ये कासार साहेबांनी जे काम केलं आतापर्यंत, बऱ्याच अधिकाऱ्यांशी साहेब माझे संबंध आले, बऱ्याच अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, काम करत गेले, पण एक काम करण्याची टॅक्ट असते माणसाची आणि त्या कामातून इथला फ्रीनेस सोडून सर्वांची मनं जिंकणं. आता तुमचा स्टाफ नाव काढतो या ठिकाणी की साहेबांनी सर्वांना मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी का कुठंतरी जीवनात थांबलं पाहिजे. मी म्हणत नाही का काम करताना कुठंतरी काय झालं, मी विचार केला नीटला असताना ठीक आहे, मुलीजवळ होतो, मुलगा दिल्लीला आहे, मुलगी पुण्याला आहे, 2-2.5 महिने झाले, पूर्वी आधी पप्पा कधी येते, 2-4 दिवस भेटलो, बदलीचं निघालं, विचार केला, म्हटलं आता आपण निघून जाऊ. त्या दृष्टीने बदली करून गेलो. आता कमीत कमी मुलीला कधी भेटायला जाता येईल, जोपर्यंत आहे तोपर्यंत. कारण काय होतं सर, आपल्यामध्ये एकदा पोरगी डिग्री शिकत असताना 4 पाऊल विचारतात लग्न करायचं आणि आपण विचार करतो चला रोज साहेबांनी चांगलं स्थळ आणलंय आणि सगळ्या दृष्टीने योग्य आपण लगेच लग्न जमवून घेतो. जेव्हा परीक्षा देऊन येते सुट्टीमध्ये तिचं लग्न केलेलं असतं, नंतर पोरगी भेटत नाही आपल्याला. आम्हाला बहीण नसल्यामुळे तिची किंमत जरा थोडीशी जास्तच असते. या पण गोष्टी असतात. त्याच्यामुळं जामनेरकरांनी सर खूप प्रेम दिलं. सुभाषचंद माझे कधी कधी वाद होऊन जायचे, पण आमच्यामध्ये कटुता कधीच राहिली नाही. दादाराव झाले, असे बरेचसे पत्रकार आहे, कधी कधी आम्ही नाही ऐकायचो, तर सकाळी परत राहायचो आम्ही सोबत. त्यांना कळतं काही गोष्टी साहेबांच्या आहेत. पाटलांचा विषय आला, एखाद्या पाटलाला कधी कधी चिडलं असेल, बेटावरचे पाटील आले नाही, त्यांना चिडलं म्हटलं एवढी घटना झाली, तुमचं काम होतं सांगायचं, तुमचा रिपोर्ट पाठवतो, त्या रिपोर्ट वगैरे नाही पाठवला, वरतून सूचना त्यांचा रिपोर्ट पाठवा, का नाही कळवलं. आणि सर पाटील पण आपले खूप चांगले, आपण सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या सूचना देतात आम्ही टाकीत असतो ग्रुपला, ताबडतोब रिप्लाय असतो, प्रत्येक पाटलाचा रिप्लाय असतो सर. आता पूरस्थिती होईल की निर्माण त्या दृष्टीने प्रत्येक पाटलाने आम्हाला सांगितलं. एक नेरीकडचे एक पाटील आहे, त्यांनी सांगितलं गाव पातळीत पाण्याचं लेवलला आहे, वाढलं नाही तर सुदैवाने दुपारनंतर पाऊस पण थांबलेला होता. जामनेरकरांनी जे प्रेम दिलं ते पुढं पण राहा. मी नाशिकला असतो, कधी या भेटा, मुलं जा. जळगावची फाईल वगैरे असेल, कोणत्या अधिकारी 5-6 पी आहे तिथे, जळगावची फाईल असेल तर आवर्जून येईल. किशोर पाटलांच्या रिटायरमेंटला तर यावंच लागणार आहे, कारण अतिशय खांद्याला खांदा लावून किशोर पाटील सोबत लढले माझे. तर इतके गुन्हे आहे त्या माणसाकडे, इतके गुन्हे. मला आता पण बोलले साहेब रिटायर जरी झालो तर मी गुन्हे काढून देईल, कुणी अधिकाऱ्याच्या नावाने जरी असं मी पूर्ण काढेल त्यांची सही घेऊन. इतकं. आणि त्यांची पण तब्येत बरी नव्हती. साप्ताहिकला कधी विचारलं नाही काय करू काय नाही, ते ड्युटी सोडली नाही. आता म्हणे 2-3 दिवस सोडा म्हणे मला साहेब, तुम्ही आयसीमध्ये चालले होते त्यांची 15 दिवस. अरे म्हटलं जाऊ नका, त्याच्यामुळे 2 दिवस सोडा, कीर्तिकारांना 2 दिवस सोडा. आता प्रत्येकाने साहेबांना मदत करा. म्हणजे साहेबांसारखा राईट हँड, कुठल्याही गोष्टीला न डगमगणारा, कुठलीही फिर्याद असो काही असो ते केलं पाहिजे.
आणि जो पी आहे आता मी चार्ज देऊन जाईल शिंदे साहेबांचे जे मॅसेज राहतील ते वरिष्ठांकडे आलेले असतात किंवा एस पी साहेबांकडे एस पी साहेबामार्फत येतात, एस पी साहेबांना आय जीकडून येतात, आय जींना डी जीकडून आलेले असतात. पूर्तता करा कामाची. आपण नोकरीमध्ये फार भाग्याने एक सर एवढेच भरतीला होतो आपण 25,000 पोरांमध्ये 200 पोरं घेतलेले. तर आम्ही विचार करायचो की बघा किती गरज आहे, कुठले कुठले नागपूर भंडारा चंद्रपूरचे लोक आलेले होते. आपण ते केलेलं पाहिजे. ह्या गोष्टी काम करा. इथं नवीन नवीन जे कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना सांगत राहतो तुमच्या सर्व्हिसची 25-25 वर्ष आहे, तुम्हाला हे करणंच आहे. आतापर्यंत 15 पोर्टल काम करताय सर, भविष्यात अजून 15च्या वर पोर्टल होतील, ते तुम्हाला शिकावंच लागणार आहे. आता आमचं कसं आहे, आता काय 4 वर्ष बाकी आहे, 36 वर्षात सर्व्हिसचं पदार्पण चालू आहे. जमलं तर जमलं नाही तर एक स्वच्छ निवृत्ती घेऊन टाकायची आपली. तर तुम्हाला ते करावंच लागणार आहे. प्रत्येक अधिकारी तुम्हाला गोड बोलून सांगतील माझ्यासाठी सारखे असे होणार, ते सरळ कागदावर नोंद घेतील आणि रिपोर्ट पाठवून देतील. आणि एस पी साहेब काही गोष्टी फार स्ट्रिक्ट आहे. आता दिवशी काहीतरी RSIचा मॅटर झाला, 2 लेडीज सस्पेंड करून टाकल्या. काम करा. कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरहजर घ्यायची नोंद, वेळेवर येऊ नका, रिपोर्ट पाठवायची वेळ नका येऊ. आणि सर जामनेरचा स्टाफ पण बराचसा चांगला आहे आमचा स्टाफ. थोडेसे अपडाऊन करता लोक काही थोडंसं जागा येण्यात मी समजू शकतो त्यांना, परंतु काम वगैरे करतात. रात्री बेरात्री पण काही घटना घडली. ते परवा पण मुस्लिमीरात थोडी भानगड झाली, 10-15 लोक तात्काळ आले होते. अधिकारी वगैरे सर्व येऊन जातात अशा वेळेस. कालची मिरवणूक पण अतिशय सुंदर काढली. मी थोडा ढिल्ला झालो. मिरवणूक घराजवळ आली तिथून मी जॉईन झालो. तिथून जी मिरवणूक काढली सर तर डायरेक्ट नगरपालिकेत गेली. भरपूर जण समुदाय होता, पण लोकांमध्ये राहून त्यांना सवय झालेली होती. ओळखी पाळखीचे लोक असतात, ऐकतात. गणपतीची मिरवणुकीला सुद्धा सर आम्ही पुढचं मंडळ जर काढलं तर कोणीच बोलत नव्हतं का साहेब का ढकलताय पुढं. म्हणजे त्याचं कारण एकच होतं की त्यांच्यात भेटलो, त्यांचं सुखदुःख बघून घेतलेलं आहे. आणि जर तुमचा मनापासून खूप एक वडिलांसारखा किंवा मोठ्या भावासारखा सपोर्ट राहिला, 2 मिनटं तुम्ही बोलले असेल करावंच लागेल का सर, आम्हाला वाटायचं सर दररोज फोन करताय काही ना काही. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती का माझा PIला काही त्रास नाही झाला पाहिजे, आमच्या कर्मचाऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, योग्य वेळी माहिती गेली पाहिजे आपली. सरांचं काम करायचीच पद्धत आहे. सर एक गाडीवर घ्या, त्या गाडीवर घ्या. चला चला. हो चला चला स्वप्नील ताईंचे आले घरी. चला